काल ना मामाने बाजारात येताना भाजीची पेंडी आणली होती, तीच घेतली करण्यासाठी. या भाजीला आमच्याकडे तांदळीची भाजी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा. ही भाजी ना करायला खूपच सोपी आहे हो. लसूण, मिरची आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. भाजी चांगली धुवून ह्याच्यामध्ये टाकून ना वर खाली हलवून ना थोडा वेळ वाफलू द्यायची झाकण ठेवून. ही भाजी जेवढी करायला सोपी आहे ना तेवढी खायला पण खूपच भारी लागते. आणि गरम गरम भाकरी बरोबर तर काय विचारूच नका. मी गावी आली ना की भाजी नक्कीच ट्राय करते. आपली बोलता बोलता आपली भाजी पण मस्तपैकी रेडी झाली. तर सासूबाई म्हणतात सर मंदिरात जाऊया, कारण स्वामींच्या पूजेचा दिवस ना सासूबाईंचा होता. म्हटलं जाऊया, त्यानिमित्तानं आपली स्वामी सेवा तरी होईल. मग काय तिथे गेल्यावर ना थोडी साफसफाई वगैरे केली. सासूबाईंनी ना फोटो स्वामींचा पुसून घेतला. तो परत मी ना सगळीतला हॉलमधला कचरा काढून घेतला. सासूबाईंना म्हटलं तुम्ही सांगा तशी मग मी पूजा करते. मग त्याने सांगितल्याप्रमाणे तिथलं सगळं ना साफसफाई वगैरे करून घेतली. आता तशी काय प्रॉपर मला पूजा जमत नाही, तर माझ्या पद्धतीने मी इकडे करते. त्यांनी ना नैवेद्य त्यांच्या पद्धतीने दाखवला, पण मला काय जमत नाही. मग मी जसं दाखवते ना घरी तसाच मी दाखवला माझ्या पद्धतीने. मग काय आपली पूजा वगैरे झाली होती तिथली करून मग आम्ही ना साईडलाच मंदिर आहे आमचं हनुमानाचं, तिथे जाऊन दर्शन घेतलं. आज म्हटलं सगळ्या देवाचं दर्शन घेऊया, सकाळ सकाळ आपले दर्शनानच झाले ना. मग आम्ही ना जाण्यासाठीच निघालो. आमचं ना गावचं मेन मंदिर म्हणजे नायकबाचं मंदिर, तिथेच आम्ही ना गेलो. तर मी घंटी वाजवल्या म्हटलं ना शिवांशला पण वाजवावीच लागते. मग काय त्याने पण वाजवली. आणि पाया पडण्याचा अंदाज बघा, डायरेक्ट उडीच मारून. मग काय दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर येऊन बसलो होतो. आणि आमच्या ना मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू असा आहे. जसं टेकड्यावरती मंदिर असल्यामुळे ना सगळं एकदम खालचं भारी इतकं वाटून एकदम हिरवं हिरवंच. थंडी जास्तच वाजत होती म्हणून थोडी ना बाकड्यावरती उन्हाला बसले. आणि माझा ना मोबाईल फुटता फुटता वाचला, कारण वरती एवढं भयानक वार आहे ना. मी शूट करायला ना मोबाईल असा ठेवून दिला होता आणि डायरेक्ट माझा ना मोबाईल वाऱ्यामुळे पडला. डायरेक्ट ना पडून वरचं डायरेक्ट दिसला आबाळच.